हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास एकदम फ्रीमध्ये घेतला जात आहे। त्याचाच आपला आजचा 19वा दिवस आहे। ह्याआधी आपण 18 क्लास घेतलेले आहेत, ज्यामध्ये मी डिटेलमध्ये आरीवर्कचं एक बेसिक पासून नॉलेज दिलेलं आहे। ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील, तुम्हाला जर आरीवर्कचा क्लास करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओज आहेत, एक व्हिडिओ तुम्हाला पहिलेपासून बघायचा आहे। तर आज आपण कशा पद्धतीचं वर्क बघणार आहोत ते बघायचं आहे। तर काल आपण हे वर्क बघितलेलं होतं, पानांचं वर्क बघितलेलं होतं। यामध्ये आपण कट्स पाईपचा यूज करून हे वर्क केलेलं होतं। तर आज पण आपल्याला कट्स पाईपचाच यूज करून पानाचा शेप म्हणजेच थोडंसं वेगळं पान आपल्याला बनवायचं आहे। तर ते कशा पद्धतीने बनवायचं हे आपण बघूयात। त्याआधी आपल्याला रिंगवरती कापड सेट करायचा आहे आणि असा थ्रेड घ्यायचा आहे जो कॉटनचा थ्रेड आहे। आणि त्यानंतर आपली जी पेन्सिल आहे ना, त्याने अशा प्रकारचं एक छोटंसं आपल्याला पान काढून घ्यायचं आहे। पानाच्या आकाराचं इथे तुम्हाला काढायचं आहे। ह्यावरतीच आपल्याला आज वर्क करायचं आहे, ते बघूयात कशा प्रकारे आपण इथे पानाचा शेप बनवायचा हे बघूयात। आपण जे काही क्लासमध्ये शिकत आहोत ते वेगवेगळंच असणार आहे। एकसारखं काम आपल्याला रोज करायचं नाही, वेगवेगळंच काम आपण करत आहोत। स्टेप बाय स्टेप हळूहळू पद्धतीने आपल्याला एक व्हिडिओज मध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती कव्हर करायचं आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात। आपल्याला असे कट्स पाईप घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये तुम्ही असे कट्स पाईप काढून घ्यायचा आहे आणि सुईमध्ये भरायचं आहे। सुईमध्ये मणी कशा प्रकारे भरायचे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे। आता हे मी कट्स पाईप यामध्ये भरून घेतलेले आहे। आता खालच्या साईडला हे कॉटन थ्रेड अशा पद्धतीने बोटाला ऊन घेऊन मी खाली टाकून घेतला आहे रिंगच्या, आणि आपल्याला इथे मणी भरायला सुरुवात करायचं आहे। तर आपल्याला अशा तिरप्या पद्धतीने मणी भरायचं आहे। आजचं जे पान आहे ते कालच्यापेक्षा खूप वेगळं आहे। तर तिरप्या पद्धतीने मणी भरायचं आहे। त्यासाठी आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करूयात। इथून आपल्याला अशा पद्धतीने एक मणी खाली स्टिच तो आकार मला थोडासा छोटा वाटत होता, त्यासाठी मी परत रिपीट थोडं मोठ्या शेपमध्ये हा आकार काढून घेतलेला आहे। ह्यावरती तिरप्या अशा लाईन देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला थोडंसं दिसत नसेल, पण तुम्ही जसं आपण कैरीचा आकार काढतो ना तशाच पद्धतीने काढायचा आहे आणि एक तिरपी लाईन देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे आज वर्क करणार आहोत ना हे पानाचं, ते तिरप्या साईडमध्ये असणार आहे। एकदम स्ट्रेट असं वर्क नाही आपलं, ते तिरपं असल्यासारखं फुलाचं जे पान आहे ना ते तिरपं असल्यासारखं असतं। त्यासाठी तिरपी अशी लाईन आपल्याला क्रॉसमध्ये ओढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एक टाका टाकायचा आहे, समोर छोटीशी स्टिच टाकायचं आहे, मग त्यामध्ये मणी भरायचा आहे आणि समोर अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे। आता मी समोर पुढे आणखी एक स्टिच टाकून घेतला आहे, त्यासमोर छोटीशी स्टिच टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मणी भरायचा आहे आणि मण्यांचे जे टोक आहे ना ते आपल्याला पॅक करायचं आहे। म्हणजेच एक स्टिच टाकायचं आहे, नंतर दुसरी स्टिच टाकून घ्यायचं आहे। जे आपण चेन बनवताना त्या पद्धतीनेच बनवायचं आहे, फक्त इथे आपल्याला मण्यांचा वापर तिरकस असा करायचा आहे। आता इथे जे टाकलेला आहे हा टाका आपल्याला समोर नाही। आता इथे तुम्ही बघू शकता असे क्रॉस जी लेअरिंग येत आहे, तिथे आपल्याला एक मणी जे आहे आपला मण्यांच्या क्रॉसमध्ये आपल्याला वर्क टाकायचं आहे। एक मणी सोडून आपल्याला टाका टाकायचा आहे। ही आपली लॉंग स्टिच झाली, त्यानंतर शॉर्ट स्टिच द्यायचं म्हणजे छोटी स्टिच द्यायचं आहे। आता परत इथे आपल्याला मणी 5 मण्यांचा यूज केलेला आहे मी, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तशाच पद्धतीने करायचं आहे। आणि आपल्याला जिथे लास्टला आता इथे मणी टाकून झाल्यानंतर एक जवळ स्टिच देऊन घ्यायचा आहे। एक पहिली स्टिच टाकायचं आहे, नंतर दुसरी चेन टाकायचं आहे। इथे कॅमेरा थोडंसं आपला रिंग जे आहे ना ते म्हणजे थोडीशी हलल्यासारखे होते, त्यामुळे थोडंसं बाजूला गेल्यासारखं दिसत आहे। परंतु आता दुसरं आपल्याला सेम फुल काढायचं आहे, म्हणजे तेच पान काढायचं आहे, ते मी तुम्हाला आणखी जवळून दाखवते। इथे आपल्याला सेम त्याच पद्धतीने पान काढायचं आहे। एक कैरीचा आकार काढलेला आहे, तिरकस आपल्याला तिथे सुद्धा वर्क करायचं आहे। आता मी इथे धागा तिरकस टाकून घेतलेला आहे, समोर एक शॉर्ट स्टिच म्हणजे छोटी स्टिच देऊन घेतलेली आहे आणि त्यामध्ये मणी सोडायचा आहे। आता परत मणी आपल्याला तिथेच आणायचं आहे आणि तिथे एक लॉंग स्टिच टाकायचा आहे, नंतर मग छोटी स्टिच टाकायचं आहे। आता पुढे आपल्याला क्रॉसमध्ये एक टाका टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला समोर टाका टाकून त्यामध्ये मणी ओवायचा आहे। सेम आपल्याला हेच प्रोसेस जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम तीच फॉलो करायचं आहे। इथे 5 मण्यांचा यूज करून 3 लाईनी आपल्याला बनवून अशा प्रकारचे पानं तयार करून घ्यायचे।
ह्या पानाचा आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनवरती खूप छान असा सुंदर इफेक्ट येतो. जेव्हा तुम्ही हे पाण्यात छोटे छोटे टाकाल ना तेव्हा आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लुक येतो. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल ह्यासाठी मी थोडंसं फास्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण का हे आपण बऱ्याच वेळेस काम शिकलेलं आहे. फक्त यालाच की आपण थोडंसं क्रॉसमध्ये मणी टाकायचं आहे. हे जे टाके आहेत ना ते रिपीट टाके आहेत. जेव्हा आपण पहिला टाका टाकतो लगेच दुसरा टाका टाकायचा आहे तिरपा, मग तिथे मणी भरून परत आपल्याला त्याच पोझिशनला आहे म्हणजे जिथे आपण मणी सुरुवात केली होती तिथंच यायचं आहे आणि त्यामध्ये स्टिच करायचं आहे. आता हे तिन्ही टाके टाकून झालेले आहेत. मी लॉक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारचे हे आज आपण वर्क शिकलेलं आहोत. प्रत्येक जागी आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. हे तिन्ही फ्लॉवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेले आहेत. तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ कशा पद्धतीने झालेला आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. जर व्हिडिओ समजला नसेल तर मी आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल, त्यासाठी कमेंटसुद्धा नक्की करायचं आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. अशा पद्धतीचे आपण आज ह्या पद्धतीचे जे मी पानं बनवून दाखवले आहे त्याची प्रॅक्टिस नक्की करा. आणि हे 3 पानं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवले आहे. 5-5 कर्ज पाईपचा यूज करून आपण हे मणी जे आहेत ना यूज करून इथे 3 फ्लॉवर असे तिरके बनवलेले आहेत. ह्या फ्लॉवरचा आपल्या ब्लाऊजमध्ये खूप छान असा यूज होतो. या ब्लाऊजचा वर्कचा यूज केल्यामुळे आपल्या ब्लाऊजवरती छान अशी मस्त डिझाईन तयार होते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे पूर्णपणे प्रॅक्टिस करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.